नमस्कार, स्वागत आहे तुमचं लाईफ ऑफ SMT आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि आजच्या ट्यूशन ब्लॉगमध्ये देखील तुमचं स्वागत आहे। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आता वाजले हे दुपारचे 2:30 आणि 2:30 वाजता तुम्हाला माहिती आहे माझे 6, 7, 8 स्टँडर्डचे स्टुडंट्स येतात। तर बघूया कोणाला काय काय शिकवलं। लक्षात ठेव, 125 ला 8 ने मल्टिप्लाय केले की 1000 येतं, 25 ला 4 ने केले की 100 येतं, म्हणजे मग तुला हे इझी जाईल। कळलं? आता हे सगळे मला सॉल्व करून दाखव आणि कन्वर्ट द डेसिमल फ्रॅक्शन इनटू कॉमन फ्रॅक्शन कुठे केले? थाउजंड कसं इथे पॉईंट नंतर 2च डिजिट आहेत ना, मग 100 येणार इथे 100। बाकी बरोबर आहे। कळलं? बाकीचं सॉल्व कर मग दाखव। कम्प्युटर देतोस ना? हां, तुम्हाला SS सांगितलं रे, सॉरी, पण घरून बाहेर करून यायला पाहिजे। सकाळपासून होतं ना, एकदा वाचून मध्ये असंच होतं ना, आता वाचलेलं लक्षात तुम्हाला राहणार, आल्याला टेस्ट सुरू करायची। क्लास 7ला मी काल कम्प्युटरची टेस्ट सांगितलेली, त्याच्यामुळे हा कम्प्युटरचा करत होता। आणि 8 स्टँडर्डला काल आलेच नव्हते कोण 8 स्टँडर्डचे, तर त्यांना मी सायन्सचे जे लॉंग आन्सर वगैरे आहेत ते फाइंड आउट करायला सांगितलेले, कारण स्कूलमध्ये त्यांना नोट्स देत नाहीत, टीचर मार्क करून देतात कधी कधी, नाहीतर मग त्यांना स्वतःलाच फाइंड आउट करायला सांगतात। त्याच्यानंतर हा 1st स्टँडर्डचा आरुष आहे, त्यातला ही जी पोयम आहे हिंदीची ती बाय हार्ट करायला सांगितली, कारण की सेमिस्टर एक्झामला बऱ्याच स्कूलमध्ये पोएमची जी आहे ती ओरल होते, मराठी, हिंदी, इंग्लिशची, त्याच्यामुळे मी त्याला पोएम बाय हार्ट करायला सांगेन। त्याला प्रॉपर असं वाचता येत नाही, म्हणजे येतं, म्हणजे 70% येतं, तर मग मध्ये मध्ये त्याला सांगावं लागतं। त्याच्यानंतर ह्यांना मी इंग्लिश ग्रामर सांगितलेलं, क्वेश्चन लिहून आणायला सांगितलेलं, तर त्यांना आता मी थोड्या वेळाने एक्सप्लेन करणार आहे। चेक कर, ली लवकर लवकर। क्या कर रही है वो तू? तो जो लिख रही है वही रॉन्ग लिख रही है। स्कोप है ना, SCO। फिर और अभी जरा एब्सेंट कम करो। हाँ, होमवर्क सायन्सचे शॉर्ट आन्सर जे तुम्ही आज लिहून काढले ते बाय हार्ट करून टेस्ट द्यायची उद्या, कळलं? आणि लॉंग आन्सर शोधून आणायचे। ओके, जावा आता। हाँ, बहुत बातें कर रहा, तुझ्या जेट छोडूंगी। तू करणार आहे, वाचता इकडे तिकडे का बघतोयस? टाइमपास करण्यामध्ये एक्सपर्ट। फलक जरा 4-4 बार वो क्वेश्चन ली, आंसर लिख जरा। हाँ, प्रैक्टिस कर अच्छे से। आप दोनों का टेस्ट कब होगा? 7th स्टैंडर्ड कंप्यूटर का कल बोला था, जल्दी जल्दी करो। हाँ, हम जरा क्या आपका? हाँ, वो बाकी है ना। होमवर्क समझ में आया? डिवीजन मेथड से करना। तो लेट आई है ना, थोड़ा लेट जाएगी। ए, इधर ही बैठो, अंदर मत जाओ। आज आपके क्लास के तीनों भी एक साथ है, तो अभी मैथ पढ़ेंगे थोड़ा सा अभी। चलेगा ना? चला लेंगे। कोणते सायन्स आहे हे? एक्स्ट्रा क्वेश्चन वगैरे काढलेले ते लेसनच्या खालचे वगैरे नोट्स दिलेले टीचरनी, काय नोट्स नाही दिले अजून? आता आपला लेसन नंबर 5 आणि लेसन नंबर 7 झाला ना, 6, मग 7चं पण करून येत। मग डायरेक्ट 7 का काढला? 6 कुठे गेला? हा, लेसन नंबर 6 पण आहे, ठीक आहे। मग 7ची टेस्ट नशील दिली ना तू? हा, हे फक्त चेक केलं मी। ओके, मग या सगळ्या टेस्ट देऊ द्या, आहे ना सायन्स? मग काय? हा, मग SSच कर, मग सायन्स नको करू। हिस्ट्रीचा लेसन वाच, हिस्ट्रीचा नेक्स्ट लेसन वाच, ते तुला हार्ड जातं जरा। हां, हिस्ट्रीचा नेक्स्ट लेसन वाचून त्याच्या नोट्स काढ। हां, चालेल, जिओग्राफीचं कर, ठीक आहे। हाँ, चलो 4 वेदास कौन से है बताओ? बोलो 4 वेदास।
यजुर्वेदा। यजुर्वेदा क्या होता है? सामवेद, अथर्ववेद आणि ऋग्वेद। 4 वर्णस। ये बातें करने के लिए बोला है क्या? मैथ, क्षत्रिय म्हणजे शिक बोलायला येत नाही म्हणजे काय? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे 4 वर्ण आहेत। कसले? हा भारी, एक दे मला मग, म्हणजे मग माझं मास्टरमध्ये काही मिस्टेक झाली तर मी करू शकते। भारी आहे रे तुमच्याकडे काय काय। हां मी तुम्हाला एक जादू दाखव बरं। मी पेनाने असं लाईन बनवला जरा रफ आहे। रफ झाला। हो रे भारी आहे, बघू। पण आता दुसऱ्या पेनने लिहिलं, दुसऱ्या पेनचे लिह। दाखव ना, देख करू ना? थोडंसंच कर बस। अभी हे करून बघू। हो रहा है नहीं ना? मतलब उसी पेन की इंक से लिखा तो ही होगा। तो ही होगा। हुई थी 7th स्टैंडर्ड। मैंने जो दिया है ना एंगल ड्रॉ करके, सब करस्पॉन्डिंग एंगल, इंटीरियर एंगल, सबके नेम लिखने हैं आपको, पेयर लिखने हैं। हे झालं, हे पण देते आम्ही। प्रणीत और रौनक, ये प्रणीत आणि रोनित असंच येतं माझ्या तोंडात पटकन। हाँ साइंस का कर रहे हो ना? तेज देखे ही जाना है। परिणीती सगळं को देऊ इंग्लिशचं माहिती आहे ना? हां राजवी इंग्लिश मीनिंग्स ना? आणि लेसन रेडी। तुझी झाली का टेस्ट? लवकर लवकर लिही। आर्यन आप क्या नाच रहे हो? करना वन बोल, लाइन बोल। and fell into a pond. पॉट नाही रे, पॉन्ड। Pond. एन आहे की नाही ते? मग पॉन्ड। Pond. ही ट्रायड व्हेरी हार्ड। ही ट्रायड व्हेरी हार्ड। रिपीट कर, असं 10 वेळा रिपीट कर। Had English. माहिती ट्रायड व्हेरी हार्ड। इधर खड़ा रहो। Very hard. मैंने Try. इतना दिया है तुम्हें टेस्ट हिंदी का, तो कंप्लीट करना है। ओके, पढ़ना है, सब आंसर तुम्हारे करेक्ट है। यहाँ पे रोज मुझे रोज ऐसे ही पटक देता है, ऐसे मनातल्या मनात वाच। बस्ते ने अपने साथियों से कहा मुझे क्षमा कर दो। ऐसे किसने कहा? ईशान ने अपने सारे दोस्तों से कहा। ठीक है, तो प्रैक्टिस करो। ये तो पहले 5-5 बार लिखो आंसर, इसमें क्वेश्चन लिख के देती। तुमने मराठी में आया ना, मराठी दे। मैंने बैग लेके ही बोला उसको यहाँ पे आने के लिए। बट कुड नॉट कम आउट, बट कुड नॉट कम आउट, बट कुड नॉट कम आउट, कुड नॉट कम आउट। तुम्ही उधर जाओ। Up come out. हे आहे ना, शाळेत कोण गेले? कोण गेले शाळेत? तू सांग, शाळेत कोण गेले? मला विचारतोय टीचर। शाळेत कोण गेले? तुम्ही प्रश्न भूल गए तुम, उस दिन तो सारे आंसर दिए थे। हाँ, शाळेत कोण गेले? चिवचे पिल्लू। चिवचे पिल्लू काय विसरले? पाटी पेन्सिल। शाबाश शाबाश। चिवच्या पिल्ल्यावर कोण ओरडले? कोण ओरडले?
पिल्लू है? अरे कल उसने आंसर दिया था, कल भी नहीं 4-5 दिन पहले लिया था मैंने। कौन से गुरु जी? कौड़े गुरु। अभी ध्यान में रखो। कौन खूब खबर में? अरे उसको याद हो गया। क्या बोला? चिवचे पिल्लू। कोण खूप घाबरले? चिवचे पिल्लू। चिवताई बाळाला काय देते? बोल लवकर. दुधाची साय. चिवचे, हे चिवचे पण लिहिले ना मी इथे. चिवचे पिल्लू गेले, पूर्ण लिहायचे. लिखो लिखो प्रैक्टिस. गणपति किसने बनाया वो? दिखाओ, ऐसे दिखाओ. वाह सुंदर, मस्त, छान है ना. सब नबीले चित्रकार बन गए. बघू जरा एक मिनिट दाखव पूर्ण नीट नीट असं सरळ घे ना. हा मी. Once an ant fell into a pond. He tried very hard but could not come out. There was. तर हा जो व्हिडिओ आहे तो मी अथर्व म्हणजे जो सिनियर के जीला आहे, सिनियर के जीचे ॲक्च्युली स्टुडंट घेत नाही पण त्यांनी रिक्वेस्ट केली म्हणून मी घेतलं. तर त्यांना स्टोरी आहे. तर मला ॲक्च्युली स्टोरी म्हणजे कसं त्यांना रीडिंग करता येत नाही. आपण बोलायचं मग आपल्या मागून बोलून मग ते बाय हॅट करतात बरोबर. किंवा अजून दुसरी कुठली मेथड असेल तर ती तुम्ही मला सांगा. मला तर हीच एक मेथड माहिती आहे. पण मग मी काय करते बऱ्याचदा ज्या मुलांना वाचता येत नाही ना त्यांना असा व्हिडिओ तयार करून पाठवते. प्रॉपर म्हणजे एकदम हळूहळू रीडिंग करून व्हिडिओ तयार करून पाठवते आणि मग त्यांना घरून बाय हॅट करून यायला सांगते. कारण की असंही मुलं यूट्यूब वगैरे बाकी सगळ्या गोष्टी बघत असतात. हे जर अभ्यासाचं थोडंसं बघितलं तर एवढा काही प्रॉब्लेम नाही होणार. आणि थोडंसं असं लांब ठेवून व्हिडिओ मोबाईल आणि सारखं ऐकून कानावर पडलं त्यांच्या की मग ती पोएम किंवा जी काय स्टोरी वगैरे असेल ती बरोबर बाय हॅट होते. म्हणून मग मी अशी मेथड फॉलो करते. कारण की आता तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये किती डिस्टर्बन्स होते. कारण की मी बोलते व माझ्या मागून तो बोलतो, रिपीट करतो आहे. त्याच्यामध्ये काय होतं बाकीची मुलंसुद्धा डिस्टर्ब होत आहेत. म्हणून मग मी अशी आयडिया करते. त्याच्यानंतर ह्याला मी गेले बरेच दिवस असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर शिकवत आहे. म्हणजे 2-3दा तरी शिकवलेलं आहे. पण काय कळत नाही त्याला, का कळत नाही. आता मला वेगळ्या मेथडने अजून शिकवावं लागेल थोडीशी ॲक्टिव्हिटी वगैरे घेऊन. तर कुठली ॲक्टिव्हिटी घेतली तरी मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. त्याच्यानंतर ही जी हाय केलं ना आता ती नवीन स्टुडंट आहे 5th स्टँडर्डची. तर तिचं मी सगळं चेक केलं. म्हणजे सुरुवातीला नवीन ॲडमिशन होतं तेव्हा माझं हेच काम असतं की त्यांना लिहिता वाचता येतं की नाही. त्याच्यानंतर त्यांची हँडरायटिंग कशी आहे. थोड्या वेळ बाय हॅट करायला देते. बाय हॅट करून झाल्यानंतर लगेच ते आन्सर देतात की नाही. म्हणजे त्यांचं मेमरी कशी आहे ती आपल्याला कळते. किंवा मॅथ्सचं बेसिक सॉल्व करायला देते. तर ओव्हरऑल ती खूप स्मार्ट आहे अभ्यासामध्ये. तर फक्त तिच्याकडून करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हा तेजस हे सकाळच्या बॅचचे तुम्हाला बोलली ना मी 9:30ची बॅच आता मी बंद केली आणि त्यांना संध्याकाळी बोलवलं आहे. बघू जर नाही जमलं तर मला परत 9:30 वाजता सुरुवात करावीच लागणार आहे. कारण सगळेच पॅरेंट्स इव्हिनिंगसाठी रेडी नाही आहेत. 2-3 पॅरेंट्सचाच प्रॉब्लेम आहे. बघते कसं काय होतं ते सुद्धा मी तुम्हाला अपडेट करेलच लवकर. तर हिची इंग्लिशची टेस्ट झाल्यानंतर ही थोडंसं मॅथ करत होती. कारण की 2 सब्जेक्ट आहेत तर 2 सब्जेक्ट थोडे हे व्हायलाच पाहिजे असं माझं म्हणजे हे असतं टार्गेट असतं. नाही झालं तरी ठीक आहे पण एक तरी सब्जेक्ट प्रॉपर व्हायलाच पाहिजे. कोणी टाईमपास करून जाता कामा नये. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. थँक्यू.